वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हगवणेंचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केल्यानंतर आणि माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांच्यावर चारही बाजूने टीकेची झोड उठली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर त्यांची सनदच रद्द करण्याची मागणी केली आहे। मात्र ॲडव्होकेट दुशिंग यांच्या पाठीशी बारामतीतील वकील संघटना उभी राहिली आहे। ॲडव्होकेट नितीन भामे यांनी वकिलांचा अपमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ॲडव्होकेट नितीन भामे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन भामे सर आहेत। सर, सर्वप्रथम हे जे काही प्रकरण आहे, या प्रकरणावरती वकिलांच्या समर्थनात तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांना मागण्या केल्यात, काय प्रामुख्याने मागण्या आहेत? याच्यामध्ये होतंय काय की एखादा वकील आरोपीच्या बाजूने उभा राहिला म्हणून त्याला समाजद्रोही ठरवणे, ही जी काही लोकशाही विरोधी प्रवृत्ती आहे ना, याच्या संदर्भात आम्ही हे निवेदन तयार केलेलं आहे। त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं ते त्या फक्त आरोपीची भूमिका त्यांनी न्यायालयामध्ये मांडली, त्यांनी ती काही त्यांची व्यक्तिशः भूमिका नव्हती। हे भूमिका मांडत असताना त्यांची ती भूमिका चुकीची आहे, योग्य आहे, अयोग्य आहे हे न्यायालय ठरवेल। पण ते काय होतंय की आपल्याकडे मीडिया ट्रायलच्या माध्यमातून ही जी ट्रायल चालू आहे ती आपल्या लोकशाहीला धोकादायक आहे, म्हणून त्या संदर्भात आम्ही ह्या मागण्या केल्यात। त्याचबरोबर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे देखील आम्ही अशी मागणी करतोय की याच्यामध्ये अशा पद्धतीने जर काही वकिलांना डिफेम होणारे जे काही कार्यक्रम असतील किंवा वकिलांच्या जो काही आपल्या संसदीय लोकशाहीचा त्यांचा अधिकार आहे आणि न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे जे वकील आहेत यांच्या अवमानकारक जर कुठली भाषा वापरत असतील, यांच्या विरुद्ध काही कार्यक्रम होत असतील तर त्याला आळा घालण्याचं काम करावं, एवढीच आमची मागणी त्याच्यामध्ये। वैष्णवीच्या वडिलांनी एक प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यामध्ये त्यांनी असं म्हटलं की माझी मुलगी ज्यावेळेस जिवंत होती त्यावेळेस देखील तिचा छळ केला गेला आणि आज ती या जगात नाही, असं असताना देखील तिचा छळ केला जातोय। एकंदरीत या सगळ्या वक्तव्यावरून त्यांचा रोख हा वकिलांकडे होता। याच्यामध्ये तो न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयासमोर तो विषय आहे। त्याच्यामध्ये आता चार्जशीट पोलिसांचा तपास आहे, चार्जशीट येईल त्याच्यामध्ये जे काही पुरावे आहेत पोलिसांना ते संघटित करून देत, ते चार्जशीटचं अवलोकन केल्यानंतर मग न्यायालय ठरवेल ना। आणि जर गुन्हेगार असतील तर त्यांना निश्चितपणे दोषी असतील, गुन्हेगार असतील त्यांना निश्चितपणे शासन होईल। विकास कोकरे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।